नमस्कार. AI कडून हवी तशी उत्तरं मिळत नाहीत का? खूप जणांना हा अनुभव येतो. पण काळजी करू नका. आज आपण एका अशा खास फॉर्म्युल्याबद्दल बोलणार आहोत जो ही समस्या कायमची सोडवून टाकेल. कधी असं झालंय का की आपण एआयला काहीतरी विचारलं आणि उत्तर भलतंच काहीतरी मिळालं? असं वाटतं की जणू काही आपण आणि एआय वेगवेगळ्या भाषांमध्येच बोलतोय. खरं तर ही अडचण बऱ्याच जणांना येते, पण घाबरू नका. यावर एक अगदी सोपा आणि जबरदस्त उपाय आहे, ज्यामुळे एआय आपली भाषा अगदी अचूकपणे समजेल. आणि तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण खरी समस्या एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची नाहीये, तर ती आहे आपल्या प्रॉम्प्टची, म्हणजे आपण त्याला काय विचारतो याची. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जेवढं स्पष्टपणे आणि चांगलं सांगू तेवढंच चांगलं उत्तर आपल्याला मिळणार आहे. आणि हो, याच कामासाठी एक खास फॉर्म्युला आहे. तो लक्षात ठेवायला इतका सोपा आहे ना, की तो उत्तम प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करेल. या फॉर्म्युल्याचं नाव आहे ROCAS. हा फॉर्म्युला म्हणजे समजा AIशी बोलण्यासाठी एक जादूची कांडीस आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हा ChatGPT सारख्या मोफत टूल्सवर सुद्धा अगदी उत्तम काम करतो. ठीक आहे, चला तर मग हा ROCS फॉर्म्युला नेमका आहे तरी काय, ह्याच्या प्रत्येक अक्षराचा अर्थ काय आहे ते आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया. तर ROCS म्हणजे ROCAS हे 5 सोपे शब्द आहेत: रोल, ऑब्जेक्टिव्ह, कॉन्टेक्स्ट, ॲक्शन आणि स्टाईल. जेव्हा हे 5ही घटक एकत्र येतात तेव्हा एआयसाठी एक अगदी परफेक्ट, अगदी अचूक कमांड तयार होते. सगळ्यात पहिला येतो आर, म्हणजे रोल. याचा अर्थ काय? तर एआयने कोणाची भूमिका साकारायची आहे हे आपण त्याला सांगायचं. उदाहरणार्थ आपण सांगू शकतो की तू एक हुशार शेफ आहेस किंवा तू एक अनुभवी ट्रॅव्हल गाईड आहेस. यामुळे होतं काय की एआयला एक योग्य दृष्टिकोन मिळतो. त्यानंतर येतो ओ, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. सोप्या भाषेत आपलं मुख्य ध्येय काय आहे किंवा एआय कडून नेमकं काय काम करून घ्यायचंय, आपली गरज काय आहे हे इथे अगदी स्पष्ट करायचं असतं. पुढचं आहे सी, म्हणजेच कॉन्टेक्स्ट किंवा संदर्भ. इथे आपण आपल्या कामाबद्दलची सगळी पार्श्वभूमी म्हणजे अधिक माहिती देतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेवढे जास्त डिटेल्स देऊ तेवढं अचूक उत्तर आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर येतो ए, म्हणजेच ॲक्शन. इथे आपण अगदी स्पष्टपणे सांगायचं की आपल्याला फायनल आउटपुट कशा स्वरूपात हवं आहे. उदाहरणार्थ, मला एक ईमेल लिहून दे किंवा एका मुद्द्यांची यादी तयार कर. आणि शेवटचा पण तितकाच महत्वाचा एस, म्हणजे स्टाईल. इथे आपण उत्तराची भाषा कशी असावी हे ठरवतो. म्हणजे उत्तर थोडं गंभीर हवंय की मजेशीर की अगदी प्रोफेशनल, हे सगळं आपण इथे सांगू शकतो. ओके, तर मग आता हे सगळे 5 घटक एकत्र करून एक जबरदस्त प्रभावी प्रॉम्प्ट कसा तयार होतो हे आपण एका प्रत्यक्ष उदाहरणातून पाहूया, म्हणजे सगळं अजून स्पष्ट होईल. चला एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याला आपल्या एका व्हिडिओसाठी एक एकदम आकर्षक थंबनेल बनवायचा आहे, तर ROCS फॉर्म्युला वापरून आपण एक उत्तम प्रॉम्प्ट कसा तयार करू शकतो, तो साधारणपणे काहीसा असा दिसेल. आता इथे बघा, प्रत्येक भाग ROCSच्या एका घटकाशी कसा बरोबर जुळतोय. आर म्हणजे रोल, एका जगात जेत्या थंबनेल डिझायनरचा. ओ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, थंबनेल डिझाईन करणं. सी म्हणजे कॉन्टेक्स्ट, अवकाश संशोधनावरील व्हिडिओसाठी. ए म्हणजे ॲक्शन, 3 वेगवेगळ्या डिझाईन संकल्पना देणं. आणि एस म्हणजे स्टाईल, ठळक रंग आणि आकर्षक फॉन्ट्स वापरून. पाहिलं, यावरूनच आपल्याला कळतं की हा फॉर्म्युला किती जास्त प्रभावी आहे. याचा अर्थ सरळ आहे. जेव्हा आपण ROCS वापरून एआयला इतक्या स्पष्ट सूचना देतो तेव्हा आपल्याला गोंधळात टाकणारी किंवा काहीतरी वेगळीच उत्तरं मिळत नाहीत. आपल्याला जे हवंय अगदी तेच मिळतं. बरं, तर आता हा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहीत झाला आहे. मग आता वेळ आहे याचा वापर करून काहीतरी नवीन आणि अद्भुत निर्माण करण्याची. तर मग हा ROCS फॉर्म्युला इतका महत्त्वाचा काय आहे? सगळ्यात पहिलं, तो आपल्या अस्पष्ट विनंत्यांना अगदी स्पष्ट आदेशांमध्ये बदलतो. दुसरं, यामुळे आपला खूप वेळ वाचतो, कारण सारखे सारखे प्रयत्न करत बसावं लागत नाही. तिसरं, यामुळे एआयची खरी ताकद, त्याची खरी क्षमता आपल्याला वापरता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं ChatGPT सारख्या मोफत टूल्सवर सुद्धा काम करतं. तर मग आता आपल्या सगळ्यांच्या हातात हा जबरदस्त फॉर्म्युला आहे. आता जरा विचार करा, या जादूच्या कांडीचा वापर करून आपण पहिली कोणती अद्भुत गोष्ट तयार करणार आहोत.